बदलापुरात टीओडी मीटर विरोधात आंदोलन करणाऱ्या अविनाश देशमुखांवरती बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर अविनाश देशमुख, प्रदीपजी रोकडे त्यांच्यासोबत इतरही सहकाऱ्यांनी बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे यांची भेट घेतली आणि या संदर्भात जाब विचारला. खरं तर हा संपूर्ण प्रकार आणि हे संपूर्ण आंदोलन खरं तर आपण कव्हर केलं होतं आणि खरं तर मारहाण करण्यात आली आहे की नाही हे सुद्धा आपण खरं तर पाहिलं होतं. आता त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून एक मागणी प्रामुख्याने केलेली आहे. ही मागणी नेमकी काय आहे, तर एकंदरीत ही मागणी करत असताना संबंधित जे अधिकारी आहेत काटकर सर, त्यांनी जे लेखी आश्वासन, जे लेखी निवेदन जे आहे ते अविनाश देशमुखांना दिलं होतं यापूर्वीच्या आंदोलनामध्ये, की टीओडी मीटर बसवताना आम्ही सोसायटीची परवानगी घेऊ अशी माहिती त्यांनी दिली होती. आणि अशी माहिती दिल्यानंतर आता सध्या आपण परिस्थिती खरी बघत असाल तर कोणतीही सोसायटीची परवानगी घेतली जात नाही आणि सर्रासपणे टीओडी मीटर लावले जातात आणि याचा शॉक मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. जवळपास 30,000, 35,000, 38,000 हजारो रुपयांचं बिल जे आहे ते या नागरिकांना येत आहे आणि त्यामुळे आपण बघत असाल तर अनेक ग्राहक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत, हैराण झालेले आहेत. आता ही बाब लक्षात घेत अविनाश देशमुखांनी आंदोलन केलं होतं, परंतु त्यांच्यावरती आता गुन्ह्याची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण बघत असाल तर एकंदरीत हे त्यांचं निवेदन आहे. काटकर सरांनी दिलेलं निवेदन आहे की एकंदरीत तुम्ही बघत असाल तर हे त्यांचं निवेदन आहे आणि त्याच्यानंतर आपण बघत असाल तर एकंदरीत आत्ताचं हे निवेदन जे आहे ते बदलापूर पश्चिम पोलिसांना देण्यात आलेलं आहे. हे निवेदन देत असताना त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती खरं तर त्यांनी दिली. आणि आता आपण बघत असाल तर एकंदरीत अविनाश देशमुख यांनी भेट घेतलेली आहे पोलिसांची. आपण अधिक माहिती घेऊया. संवाद साधलेला आहे. त्या संवादात काय उत्तर त्यांना मिळाल्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. अर्थात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुमच्यावरती मारहाणीचा आणि या संदर्भात आज एक निवेदन तुम्ही दिलं. काय प्रामुख्याने मागणी म्हणजे कसं आहे की मला अपेक्षा काय होती की वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पश्चिमचे की त्यांच्याकडं एखादा अधिकारी जेव्हा येतो, सरकारी अधिकारी, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तरी कंप्लेंट घ्यावी लागते. माझं म्हणणं की दोन्ही बाजू तपासून जर घेतल्या असत्या तर उचित वाटलं असतं. मला बदलापूर पोलिसांकडनं पश्चिमेचा असू द्या की पूर्वीच असू, त्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा आहे. ते पॉझिटिव्ह या गोष्टीचा विचार करतील असं मला वाटतं. आणि ज्या गोष्टीचं आश्वासन तमाम माझ्या बदलापूरकरांना दिलं होतं, बघा मी या गोष्टीतून मी तुमच्या माध्यमातून बदलापूर लोकांना सांगतोय की 1 जून 2025ला काटकर जे आहेत मुख्य अभियंता बदलापूर पश्चिम, त्यांच्या हातात संपूर्ण बदलापूरचा महावितरणचा कारभार आहे. त्यांनी लेखी दिलेला आहे की ग्राहकाच्या परवानगीशिवाय टीओडी मीटर लावता येणार नाही. आता हा एक विषय झालेला आहे. या विषयावरतीच आम्ही सांगतोय की आता त्यांनी मला फसवलेलं आहे, बदलापूरच्या लोकांना फसवलेलं आहे, तर त्यांच्यावरतीही सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे. कारण त्यांनी लेखी दिलेलं आहे. सरकारच्या लेटरहेडवरती एखादा जेव्हा अधिकारी आंदोलन करताना लिहून देतो, ग्राहकांना लिहून देतो की तुमच्या परमिशनशिवाय आम्ही टीओडी मीटर लावणार नाहीये, पण सर्रासपणे गेल्या दीड वर्षापासून टीओडी मीटर लावण्यात येत आहेत. याच्यावरती प्रामुख्यानं कारवाई करण्यात यावी. दोन्ही बाजूच्या गोष्टी तपासून घ्याव्यात. माझ्या बदलापूरच्या तमाम सर्व मीडियांनी त्या दिवशी लाईव्ह केलं होतं. वाघमोडे जे आहेत तिथं उपअभियंता, त्यांना माझा टच पण नव्हता, त्यांना माझा धक्का पण लागलेला नव्हता. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्यावरती कलम लावल्यात की काहीतरी प्रक्षोभक बोलणं, मारहाणी हे करणं, बाकीच्या आणखी गोष्टी लावणं, असे गुन्हे. माझ्या भाषेमध्ये सांगतो की आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, चळवळीतले कार्यकर्ते आहोत, आंदोलनातले कार्यकर्ते आहोत. असे गुन्हे 10 झाले, 15 झाले तरी त्याची फिकीर नाही आहे. पण खोटे गुन्हे जे आहेत ते आम्ही सहन करणार नाही आहे. न्यायाचं दूधचा दूध आणि पाण्याचं पाणी झालं पाहिजे, ही माझी बदलापूरच्या पश्चिमेच्या पोलिसांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी त्याला पुन्हा वाघमेड्याला बोलून सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तेथील सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्याचं सगळं काही चौकशी करून आम्हाला न्याय द्यायचं काम करावं. नाही तर काय होईल, मी तुमच्या माध्यमातून सांगतो, बदलापूर शहरामध्ये किंवा कुठेही उद्या जर कोणी विरोधी पक्षातलं जर एखाद्या मागणीसाठी, जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी आंदोलन करेल तर हा एक पायंडा पडेल. ती कंपनी येईल आणि सांगेल या माणसावरती गुन्हा दाखल करेल.
म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये लोकांच्या प्रश्नासाठी कोणी रस्त्यावर उतरू की नाही उतरेल हा एक संभ्रम निर्माण होईल आणि अशा प्रकारची भांडवलशाही आम्ही तरी खपवून घेणार नाहीये. उपोषणाचं आपण शस्त्र बाहेर काढणार आहात कारण की आपला संवाद झाला परंतु काही त्याच्यातून सुवर्णमध्ये निघाला. नाही, आता काय झालं, त्यांनी 2-3 गोष्टी मला आश्वासन दिलेलं आहे. आता आश्वासनाशिवाय काही मिळत नाहीये आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षक जे आहेत शिंदे साहेब, त्यांनी सांगितलं आम्ही या गोष्टीचा अभ्यास करू. ठीक आहे, अभ्यास करा, पण तोपर्यंत खोटे जे गुन्हे दाखल झालेले आहेत तो नाहक त्रास आमच्यासारख्या माणसाला होतो. जर खरी गोष्ट झाली असती मीच सांगितलं असतं त्यांना की ठीक आहे मी मारहाण केली, पण माझा त्या माणसाला धक्का पण नाहीये. मी पण खोटे गुन्हे दाखल करू शकतो त्यांच्यावरती, पण आमच्या ते रक्तामध्ये नाहीये. आम्ही लढवई आहोत, खऱ्या खऱ्या मार्गाने जाऊ आणि असे वाघमोडे किती येऊ द्या तरी आम्ही त्याला सामोरे जाऊ. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, महावितरणच्या अधिकाऱ्यांना माझा सनसनीत इशारा आहे, बदलापूरकरांचे बिल कमी करून द्या, नाहीतर तुमच्या तोंडाला काळं फासण्याशिवाय मी राहणार नाही. आता मी ऑनलाईन ऑन कॅमेरा सगळ्यांना सांगतो, जनतेला फसवू नका. आताही लोक तिथं बदलापूर पश्चिमेला सोनुलीला आहेत, तिथं लोकांना हाकलून देतात, तिथं बसायची व्यवस्था नाही आहे, 40-42 टेम्परेचरमध्ये तिथं उभं राहावं लागते. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आवाज उठवणाऱ्यांची मुचकटदाबी केली जाते, गळचिपी होते का वाटतं? ह्या गोष्टी सत्ताधारी लोकांनी या गोष्टी लक्षात करायला पाहिजे. मग आम्ही सत्तेत नाही आहे, आम्ही कुठला नगरसेवक नाही, आमदार नाही आहे, कुठला खासदार नाही आहे, त्या गोष्टीच्या पलीकडे आम्ही विचार पण करू शकत नाही. पण ह्या गोष्टी 1.5 वर्षापासून बदलापूर शहराच्या नागरिकांना भेडसावतात. पण त्यांनी ह्या ज्या सत्तेमध्ये बसल्या त्यांनी हे लोकांचे प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजेत. माझं तर म्हणणं आहे की आमदार साहेबांनी यामध्ये उडी घेतली पाहिजे. हे मी गेल्या 4 दिवसापासून बोलतो की त्यांच्या शब्दाला वजन आहे. आणि त्यांनी हे पण विचारलं की अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल न होता एक चळवळीतले जे काही बदलापूर शहरातले कोणी प्रश्न मांडतो त्याच्या बाजूला खंबीर उभं राहिलं पाहिजे. पण तसं आता होताना दिसत नाहीये. पोलिसांसमोरच खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल होतात. तुम्ही देखील आज निवेदन दिलं, त्याच्यावर कारवाई काय होणार आहे आश्वासन दिलं? आश्वासन दिलं त्यांनी, ते म्हणत आम्ही दोन्ही बाजूची चौकशी करू. मी तर सांगितलं की साहेब मी तुमच्या समोर आहे, मला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. शिंदे साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं मला अपेक्षा हे होती की त्यांनी मलाही बोलावलं पाहिजे आणि त्यांनाही बोलावलं पाहिजे. पण ते सरकारी अधिकारी होते, त्यांची कंप्लेंट लवकर घेतली. आम्ही रस्त्यावरती माणसं रस्त्यावरतीच राहणार आहोत. आता तुमच्यासाठी खरं तर त्या दिवशी आंदोलन करण्यात आलं होतं, तुमच्यासारखे अनेक ग्राहक होते आणि आज ज्यांनी आवाज उठवला त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. काय ऍक्च्युली 2-3 दिवसापूर्वी जे देशमुख साहेबांनी आंदोलन केलं होतं, सामान्य व्यक्तींसाठी आंदोलन उभं केलं होतं, सगळ्यांसाठी केलेलं आहे. यामध्ये कुठली सत्ता असू या सत्ताधारी नसू याच्यामध्ये काय फरक पडत, पण सामान्य जनतेसाठी ते देशमुख साहेबांनी आंदोलन उचललं होतं. त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जे देशमुख साहेबांवर ज्या केसेस टाकल्या त्या याचा मी जाहीर निषेध करतोय.